नाशिक महिला अत्याचार प्रकरणातील भोंदू बाबा उर्फ कॅप्टन खरात हा जो आहे आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याला 6 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। खरं तर या मिरगावमध्ये जे ईशान्येश्वर मंदिर आहेत, शिवनिका संस्थान आहे, त्याचे अध्यक्ष कॅप्टन खरात आहेत आणि त्यामुळे मोठं दहशतीचं वातावरण जे आहे ते मिरगावमध्ये पाहायला मिळतं। अनेक जण कॅमेरासमोर येऊन बोलायला तयार नव्हते, मात्र कुठेतरी आता त्यांच्यामध्ये हिंमत जागी झालेली आहे आणि अनेक प्रकार अनेक काळे धंदे जे आहेत या कॅप्टन खरातचे ते समोर यायला लागलेले आहेत। आपण काही ग्रामस्थांशी बोलणार आहोत। तुमचा काय अडचण होती आणि कशा पद्धतीने कॅप्टन खरातनं तुम्हाला त्रास दिला? आमची अडचण अशी आहे, आमची जी शेत जमीन आहे ते ईशान्येश्वर मंदिराच्या उत्तर बाजूला आहे, नदीच्या पलीकडे। त्याच्यापूर्वी आमचा रस्ता इकडून दक्षिण उत्तर रस्ता वहिवटी रस्ता होता आमचा जाण्या येण्याचा, शेतात जाण्याचा। त्यांनी मंदिर बांधायच्या पूर्वी आम्ही तिथून जाऊन येत होतो। मंदिर बांधल्यानंतर परत 10 वर्ष आम्हाला त्यांनी जाऊन दिलं, त्यांनी काही अडचण केली नाही। त्याच्यानंतर त्यांनी आता 2-3 वर्षापूर्वी तिथे मंदिराभोवती जाळी करून नदीमध्ये ते अतिक्रमणामध्ये जाळी करून आमचा रस्ता पूर्णपणे बंद केला। रस्ता बंद केल्यामुळे आमच्या तिथे बंधाऱ्याला नदीला पाणी येतं, ते पाण्याची आम्हाला तकलीफ झाली, पण त्याच्यामुळे आम्ही गावात राहायला आलो। घर तिथलची वस्ती सोडून आम्ही गावात राहायला आलो। आणि त्याने आम्हाला रस्ता, आम्ही बोलायला गेलो तर तो आम्हाला म्हणला का माझी खाजगी जमीन आहे, मी काय तुम्हाला रस्ता देऊ शकत नाही। मग आम्ही म्हटलं तू इथून मागं रस्ता चालू होता आमचा, तो म्हणे इथून मागचं सोडून द्या, पण आता मी जाऊ देणार नाही, असं बोलला। आज ग्रामसभेची चर्चा जी पाहायला मिळते ती का म्हणजे ग्रामसभा ठेवणार होते, काय नेमका? याच्या प्रेशर खाली ग्रामस्थ खूप भयावह होते। मग आता कुठंतरी ग्रामस्थांची बोलण्याची, आता तुम्ही आल्यानंतर बोलण्याला कुठंतरी सुरुवात झाली। इथून मागं जो अन्याय झाला, जो अत्याचार झाला, आता माझे वडील सदस्य होते, याचं निलंबन 100% त्यांनी केलंय। वरच्या अधिकाऱ्यांना प्रेशर आणून इथले सदस्य त्याच्या हिशोबाने चालतील अशी ग्रामपंचायत त्याच्या हिशोबाने काम करेल, त्यांच्यावर प्रेशर आणून अनेक इथल्या पाईपलाईन म्हणा, पाण्याची टाकी म्हणा, अशा सर्व गोष्टी त्याच्या हिशोबाने चालत होत्या सगळ्या। आता कुठंतरी ग्रामस्थांनी सुरुवात केली बोलण्यास, या सगळ्या ग्रामस्थांवर अन्याय झालेली। मग आता कुठंतरी त्याला जेरबंद केल्यानंतर या गोष्टीचा उद्रेक होण्यास सुरुवात झालेली। आपण बघितलं आता हे मिरगाव जे आहे त्याच्या महिलाच्या शोषणामुळे आता कुठंतरी त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर आरोप होत आहेत किंवा जे समोर येत आहे काळे गोरे धंदे त्याचे, त्यामुळे कुठं बदनामी गावाची होती असं वाटतं का? आणि जे ईशान्येश्वर मंदिर आहे त्याबाबत ग्रामस्थांची भूमिका काय? 100% बदनामी होती। आमच्या नातेवाईकांचे वगैरे फोन येत आहे, तर आम्ही त्यांना इथून मागं दर्शनासाठी बोलवत होतो, परंतु हा प्रकार उघड झाल्यानंतर आता काय त्यांना सांगायचं काय? आमच्या गावात काय काळे धंदे चालू होते या बाबाचे, परंतु आमच्या गावाचा ग्रामपंचायतचा याच्यात काहीही संबंध नाही। त्याचं ते जे पूर्ण कंपाऊंडच्या आत त्याचा काय जो तमाशा तो चालायचा, याच्यात गावाचा कोणताही हस्तक्षेप तो करूनच देत नव्हता किंवा करायचा काही संबंधही नव्हता। आमचं छोटंसं गाव आहे आणि इथले सगळे एक कोरडवाहू क्षेत्र असून साधारण शेतकरी आहे इथं, परंतु याच्या प्रेशर खाली भरपूर अशा गोष्टी घडलेल्या आहे, त्याचा थोड्या दिवसात आता उद्रेक होणारच आहे। अनेक ग्रामपंचायत सदस्यांना त्रास देऊन, गावातल्या सर्व सदस्यांना त्रास देऊन अनेक खोट्या केसेस दाखल केल्या। MSBC अधिकारी ज्यांची इच्छा नसताना आज जे अधिकारी स्वतःहून ज्या लोकांवर आरोप झाले, ज्यांना जेलमध्ये ठेवलं, त्यांच्याशी संपर्क साधता साहेब आमचं याच्यात म्हणजे आमचं याच्यात काही कुठली नव्हती, पण आम्हाला वरचा प्रेशरच एवढा होता, त्याच्यामुळं आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागल्या। डिपार्टमेंटला फोन जाणं, असं राजकीय दबाव वापरून, राजकीय दबाव तंत्राचा वापर करून ग्रामस्थांना त्याने कोंडीत पकडलेलं होतं। तुमचा काय अनुभव आहे, काय तुमच्या बाबतीतला काही अनुभव असेल कॅप्टन खरातचा? तुम्ही जे मागणी केली आहे की ईशान्येश्वर मंदिर जे आहे ते ग्रामस्थांच्या ताब्यात देण्यात यावं, ते सर्व विश्वस्त मंडळ बरकस करावं, काय मागणी? 100% करावं। काय कारण जसं आपण काय म्हणतो बुवा, अरे मी तुझ्यावर केस करतो इज्जत भरपाईची, आता यांना मिरगावची इज्जत घातली खरंच ना, तर मग तो इज्जत भरपाईचा दावा म्हणून ते मंदिर गावाच्या ताब्यात द्या। मग त्याला धुवून काढू आम्ही, थोडंसं स्वच्छ करू। बॉडी रद्द करून गावाच्या ताब्यात दिलं पाहिजे। ट्रस्ट बॉडी रद्द करून गावाच्या ताब्यात मंदिर द्यायला पाहिजे। ट्रस्ट मला त्याचा कुठला काही त्रास नाही, त्याची माझी ओळख नाही, झालं एकदा दोनदा भांडणं त्याचं माझं, असं दारू पिवलं होतो मी, पण ते काही नाही। तो मला बोलला इथून वाटत असं आडलं जायचं नाही, बरोबर आहे त्याच्यावालं, त्याचं माझं दुसरं काहीच, पण मला दुसऱ्यावर अन्याय झाला का ह्यो चालत नाही। मग बरेचसे लोक, 4 लोक, आता ह्यो पोरगा जेलमध्ये होता,
इकडं ह्यो जेलमध्ये होता, अजून 2 जेलमध्ये होते. अहो साधी गोष्ट आहे, लाईटचे खांब चोरणं म्हणजे काही सोपी गोष्ट आता हे आहे. पोल उचलून खोटा तिथे लाईटचे खांब कोपऱ्यात चोरल्याचा आरोप करून या पोरांना जेलमध्ये टाकलं. आणि ते फक्त अधिकाऱ्यांना काय केलं त्यांनी, त्याच्या उदाहरणे केस केली तर मग तुझी बदली. आता कलेक्टर सारखे लोक त्याचे पाय धुवायला यायचे, तेव्हा आमच्यासारखे सर्वसामान्य लोकांचं काय चालणार आहे तिथं. प्रत्येक शनिवार रविवारी आपल्या महाराष्ट्रातले असे काही मोठे मोठे कलेक्टर, मोठे अधिकारी, आता समजा अमित शहा सारखे माणूस त्याच्या मांडीला लावून बसता आमच्या सर्वसारखे. आणि जमिनीचे जे आमच्याकडे भाव होते 10-15 लाख रुपये एकर, येणे रातोरात कोणाला नाही कळत. आता समजा एखाद्याला जमीन विकायची, येणे रातोरात ती खरेदी, मी तुला 20 लाख देतो. आता हा आमचे संजू भाऊ आहे, त्यांच्या भावानी एक जमीन घेतली होती, 60 एकच झालं होतं, 8 लाख रुपये दिले होते. ते पैसे परत देऊन ती जमीन तिने रातोरात खरेदी केली. आणि ती हरिजन समाजाची, त्याच्या 99 वर्षाचे करार असतात, त्याच्या खरेदी होत नाही. मग याच्या दबावाखाली ना त्या अधिकाऱ्यांनी कस काय ते उलटवलं, कस काय खरेदी झाली. म्हणजे खरेदीत देखील गैरव्यवहार झाला. जो टाकी तुम्ही म्हणे पळवल्याचा विषय होता, काय नेमका तो विषय समोर आला? टाकी पळावल्याचं म्हणजे आता त्या मंदिराच्या बॅक साईडला एक हिंगे वस्ती आणि शेळके वस्ती, एक 100 एक कुटुंबाचं एक वस्ती आहे त्या ठिकाणी. तर त्यांनी वरच्या लेवलचा दबाव, आता ग्रामपंचायत लेवलला कसं असतं, पूर्ण माहिती राहत नसते. सदस्य 5 वर्षांनी निवडून येतात, कधी कधी 2.5 वर्षात पण नवीन येऊ शकतो एखादा खाली झाल्यानंतर. तर तो दबाव तंत्र वापरून ग्रामपंचायतच्या जे काही मागणीनुसार त्यांनी टाकीचं मागणी झाली, परंतु ती शेळके वस्तीसाठी किंवा हिंगे वस्तीसाठी उभारलीच नाही. त्यांनी त्यांच्या संस्थांमार्फत तिथं त्यांच्या जागेत उभारली. परंतु त्याला जे पाणी येणार होतं ते योजनेचं पाणी समजा त्या टाकीत आलंय, तर परंतु त्या ज्या शेतकऱ्याला पाणी कमी पडतं तो तिथून आणूच शकत नव्हता, कारण ते पाणी संपूर्ण त्याच्या क्षेत्रासाठी वापरण्यात येत होतं. म्हणजे एक नाही अनेक किस्से जे आहेत ते या भोंदू बाबाचे समोर यायला लागले. तुम्ही म्हटलात की तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं, काय नेमका प्रकार होता? आम्ही पहिले एक 50-55 पोरं एकत्रित येऊन तिथं मंदिराचं एक श्रद्धास्थान, भगवान शंकराचं देवस्थान या हिशोबाने आम्ही तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायचो महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवारी. पण आमच्या या सगळ्या टीमच्या ज्यावेळेस लक्षात आलं की इथं काहीतरी वेगळाच प्रकार चालतोय, आम्ही तिथं जाणं बंद केलं आणि त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी शोधलं, गावातल्या काही लोकांना हाताशी धरून शोधलं का हा कसं काय आवाज आपल्या विरोधात उठवायला लागला. तर त्यांनी मग माझ्यावर खोटे नाटे 2-3 आरोप केले आणि मला सेंट्रल जेलला पाठवलं. तर त्यावेळेस माझ्यावर इलेक्ट्रिसिटीचा गुन्हा दाखल केला. ते MECBचे साहेब म्हणत होते का याच्यामध्ये असा गुन्हा आपल्याला दाखल करता येत नाही, पण त्याला सांगितलं तुझी बदली करू, असं करू तसं करू. त्याच्यावर दबाव वापरला. पोलीस स्टेशन म्हणे आम्हाला अशी केस दाखल करता येणार नाही चुकीची. त्यांच्यावर पण SP साहेबांना हाताशी धरून त्यांच्यावर पण दबाव आणला आणि मला सेंट्रल जेलला टाकलं. किती वर्ष तुम्हाला जेलमध्ये राहावं लागलं? मला पहिले सुरुवातीला 9 दिवस आणि नंतर 2 वर्षाचा गॅप जाऊन परत 11 दिवस. म्हणजे त्याचे कारनामे उघड करण्याच्या रागापायी त्याने या अशा युवकांना जेलमध्ये टाकल्याची उदाहरणं देखील समोर आलेली आहे. खरं तर मिरगावमध्ये कॅप्टन खरातची इतकी दहशत होती का समोर यायला कोणी तयार नव्हतं. मात्र आता त्याला जेरबंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी एक हिंमत जी जागी झालेली आहे ग्रामस्थांमध्ये आणि त्यामुळे ते आज आपल्यासमोर येऊन बोलतायत आणि आपल्या भावना व्यक्त करतायत. खरं तर या परिसरातले कोट्यवधीच्या जमिनी ज्या आहेत त्यांनी गैरमार्गाने आपल्याकडे खेचलेल्या आहेत. अनेक ठिकाणी त्याचे भूखंड असल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे आता या कॅप्टन खरातवर पुढच्या काळामध्ये आणखीन कारवाई कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अमित सह, मी मनोज गाडकर, TV9 मराठी, सिन्नर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.